कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व पाणी फाउंडेशन यांच्या विद्यमाने या कार्यक्रमामध्ये श्री कोकण विभागाचे इंद्रे साहेब गावडे साहेब पाणी फाउंडेशनचे अधिकारी आणि तालुक्यातले विभागातले जबाबदारी एक वेगळ्या विषयावर या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण ठरलेलं आहोत. सातत्याने गेली 50 वर्ष म्हणजे मी असं सगळीकडे सांगत असतो की 4 तप 12 वर्षाचा एक तप असतो आणि 5 वाटेने काय असतात. 50-52 वर्ष मी शेती करते आणि ती शेती करत असताना जे काय त्यातले बारकावे माझ्या लक्षात आले त्याच्यातून मी जी प्रगती केली आणि शासनाने मला त्याबद्दल जे पारितोषिक दिलं ज्याला आपण कशी रत्न समजतो त्यामुळं तुम्ही सर्वांनी माझ्या एक जबाबदारी दिली की मी माझ्या शेतीत काय केलं ते तुम्हाला सांगणं हे मला अपरिहार्य आहे. ते सांगताना माझ्या गावात माझ्या शेजारच्या आजूबाजूला काय बदल झालेला आहे का हे सगळ्यात महत्वाचं. तो जर बदल झाला नाही तर माझ्या पारितोषिकाला काय अर्थ नाही. तो बदल निश्चित झालेला आहे. आजूबाजूचे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत आणि त्यांच्यात त्याची उन्नती होत आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक वर्षानंतर हे वर्ष थोडं वेगळं आहे हे मान्य करतो. सतत 6 महिने पडणारा पाऊस आणि हवामान बदलाच्या सगळ्या आव्हानात आपण संकटाला झेलत शेती सांभाळत आहोत. पण मला हे सांगायचं वाटतं की ह्या बिकट परिस्थितीत आपल्याला काहीतरी वेगळे प्रयत्न करावे अशी कदाचित परमेश्वराची इच्छा असेल म्हणून हे संकट आपल्याला दिलं काय असं कधी वाटतं. कारण असं सुद्धा 5 वर्ष पुढे 5 वर्षांनी हे आता असंच बदल होत राहिला तर आपल्याला त्या शेतीत काय बदल करायला पाहिजे याची थोडी चाचपणी ह्या वर्षाच्या माध्यमातून आपण करायला सुरुवात केलेली आहे असं मी समजतो. कारण बदल तर होत चाललेला आहे. म्हणजे हवामानात बदल झालेला आहे तसं शेतकऱ्यांच्या स्तरावर सुद्धा बदल झालेला आहे. कारण ती पिढी शेतीमध्ये आता येऊ पाहते ती शेतावर येऊ का नको ह्या विभाजनेत आहे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे शासन त्यांना मदत करत आहे किंवा माहिती देत आहे. या माहितीचा उपयोग करून घ्यायचा कसं घ्यायचं हे सुद्धा एक आव्हान आहे. म्हणजे माझ्यासारख्या वयाच्या माणसाला जर ऍप नवीन आलं तर ते कसं वापरायचं कसं हँडल करायचं इथून आधुनिक यांत्रिकीकरण करताना जी काय आपण यंत्र घेणार आहोत घ्यायची आहेत बघितलेली आहेत आणि ती यंत्र वापरल्याशिवाय आपल्याला शेतीबद्दल आपल्या डोळ्यासमोर साध्य जे आपल्याला शेती करायची आहे ती जर शेती करायची असेल तर यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे. पण ते करायच्या आधी तुम्हाला त्याची तयारी करायला पाहिजे की हे यंत्र कसं चालवायचं ते चालवण्याच्या आधी त्याचा मेंटेनन्स कसा आहे ते सगळं चर्चा करण्याची बघण्याची सुद्धा एक आव्हान आपल्याला निश्चितच याच्या पुढे राहणार आहे. आणि मी नेहमी बघत असतो आजूबाजूला की आपण जी यंत्र वापरतो आता नवीन जाऊ दे पण साधं पॉवर टिलर असेल ट्रॅक्टर असेल त्याचा मेंटेनन्स कसा असतो या बारीक गोष्टीकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तरच आपल्याला या येत्या आधुनिक काळामध्ये जी मशिनरी येऊ पाहते आणि शेतकरी हे एकटा घेऊ नाही शकत म्हणून गटशेतीच्या माध्यमातून आपण ती घ्यावी अशी शासनाची कल्पना आहे आणि ती योग्य आहे. मग काही जण त्याच्यातून धंद्याच्या माध्यमातून अशी यंत्र घेऊन शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करू शकतील. त्याच्यामध्ये कसं की त्यांना भाडं सुद्धा मिळेल आणि शेतकऱ्याला त्याचं काम सुद्धा होईल 2 पैसे टाकून त्याचं काम सुद्धा होईल अशी एक संयोजन कल्पना आपण धरली तर यापुढे आपल्याला हा बदल करावा लागणार आहे. काय मुद्दा लक्षात घ्यावा पाहिजे.
दुसरं म्हणजे आपल्याला पीक पद्धत बदलायला पाहिजे का? जर हवामान बदललं, पाऊस पुढे मागे होत राहिला तर आपल्याला पीक पद्धत बदलायला पाहिजे का? तर त्याचं उत्तर माझ्या अनुभवामध्ये असं आहे की जोपर्यंत पाऊस पडतोय कोकणामध्ये आणि खासर आहे तोपर्यंत आपल्याला भात पीक होता येणार नाही, कारण भाताला काहीच पर्याय नाही. आणि ह्याच्यापासून आपल्याला मशागती जर पीक आपल्याला बदलता येत नाही तर मशागतीच्या पद्धती आपल्याला बदलता येतील ना. कारण आपला एक पॅटर्न ठरलेला आहे, भात कापल्यावर आपण 2 दिवस सुकवतो आणि त्याच्यानंतर आपण ते बांधून घरी आणतो आणि पुढची मशागत नंतर अजून 1 महिन्यानी 2 महिन्यानी भात जोडतो. ही एक सर्वसाधारण पद्धत आहे. पण त्याच्यामध्ये काय बदल करता येईल का? ज्या दिवशी आपण भात कापतो त्याच दिवशी त्याचा भात जोडून घरी आणता येईल का? आणि पेढा तिथेच नाही वाढलं तर त्याच्यापासून खत निर्मिती करता येईल का? हे सगळे जे पर्याय आहेत त्याच्याकडे संशोधनाची दिशा नक्कीच असावी असा एक विचार. मी असं म्हणत नाही की उद्यापासून आपल्याला या गोष्टीला सुरुवात करायची, पण हा एक विचार आपण आता डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जर पावसाने त्रास दिला आणि पीक जर तयार आहे तर आपल्याला भात कापून भाताचा पेंढा आहे शेतामध्ये कोकणात जमा करून त्याच्यापासून तिथंच कंपोस्ट कसं करता येईल याचा विचार करायला पाहिजे. असे हे जे बदल आहेत. आणखी एक पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जे आपल्याकडे एक संकल्पना मांडलेली आहे की एक उदाहरण देतो म्हणजे मल्चिंग आपण वापरतो शेतीला. हे मल्चिंग प्लास्टिक पासून तयार होतं आणि शेतकरी आपली ते वापरतात कारण तो पर्याय नाही त्याला. एवढं गवत होतं किंवा पाणी असं लागलं तर आपण ते मल्चिंग वापरतो. पण ह्याच्या पुढे हे मल्चिंग वापरणं कमी करायला पाहिजे. मग त्याला इलाज काय आहे या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करता येईल. मी चीनला गेलो होतो शेती बघायला. साहेबांना साहेबांना सकाळी कल्पना सुद्धा सांगितली की तिथे मी काय बघितलं तर भाताच्या पेट्यापासून चटया तयार केल्या आणि त्या चटया तिथे थंडी खूप असते. ऑली हाऊसवर लहान लहान टर्ने असतात. लहान लहान टर्नेवर ते सकाळ संध्याकाळी चटया अंतर्गत संध्याकाळी अंतर्गत आणि सकाळी परत काढून देतात सूर्यप्रकाश पडावा. बिलकुल गोष्टी कल्पना खूप महत्वाची. असे बदल लहान लहान बदल आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर केले तर आपल्याला शेतीचे पॅटर्न किंवा शेतीच्या मशागतीच्या पद्धती जसं पीक आपण बदलणार आहोत प्रयत्न करणार आहोत तसं हे निरीक्षण किंवा हे जे बदल आहे असं जर भाताच्या काळापासून आपण जर मॅट तयार केली चटई आणि ती जर आपण आपल्या मल्चिंगसाठी गादी वापरावर टाकली आणि त्याच्यावर आपली भाजीपाला लावला तर आपल्याला काय काय फायदे त्याच्यात होऊ शकतील. आपल्या शेतीला कार्बन रेशो वाढू शकेल, भांडवल जास्त प्रमाणात येऊ शकते. तुमच्या जमिनी ह्या मशागतीसाठी चांगल्या प्रकारच्या त्याच्यामध्ये खत निर्मिती होईल. एक तुम्ही क्रॉप काढलं सुद्धा भातासाठी आपण चटई वापरून ते 4 महिन्यानंतर ते कुजल्यावर त्याच्यावर भाजीपाला लावला तर त्याचे काय परिणाम होतील या गोष्टीचा विचार निरीक्षण आणि अभ्यास त्याच्या पुढे आपल्याला करावा लागणार आहे. ही कल्पना खूप नवीन आहे. म्हणजे चटई तयार करणं चीनमध्ये तर मी स्वतःही बघितलेलं. असं सुद्धा आपल्याला करता येईल का? आपण एक फिरताना मी स्वतःनी कृषी विद्यापीठामध्ये आता 1 महिन्यापूर्वी गेलो होतो. तिथे एक निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा ऍड केला की अशा प्रकारचा एक बदल जर आपल्याला निसर्गाचं समतोल त्याच्यामध्ये धोकेदायक होणार नाही तर तो एक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल की त्या मल्चिंगमुळे पाणी ऑब्झर्वेशन जास्त होईल, भांडवल चांगलं होईल, मुलांना बळकटी मिळेल. दुसरं एक असं असतं अति पावसामुळं आपल्या जमिनी वाहून जातात. तुम्हाला गादी वापर केला वरच्या जमिनीवर वरच्या जमिनीवर जर आपण गादी वापर केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कंद किंवा चवळी किंवा सुरड किंवा आणखी काही लावायचं पण सततच्या पावसामुळं जोरदार पावसामुळं जमीन लिची होत असते म्हणजे धूप असते. अशा प्रकारे जर आपण मॅट टाकलं चटई टाकली तर ती धूप होणार. आणि अशा प्रकारची जी मुळं कंदमुळं आहेत पिकं आहेत ती आपण जर कोकणात घेऊ शकतो अति पावसामुळे आणि त्याच्यात खर्च जास्त नाही.
सुद्धा आपल्याला विचार नवीन नवीन शेतीमध्ये पुढे आणावे लागतील. आणि शेतीमध्ये अडचणी खूप आहेत ते मी आधी का सांगतो, कारण माझं पुढचं वाक्य असं आहे की शेतीमध्ये संधी खूप आहे आणि ती काय काय संधी आहे त्याच्यावर सकाळी काँग्रेस साहेबांनी सुद्धा आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं. मला माझ्या शेतावरती आले होते, मला खूप बरं वाटतं. आणि त्यांनी नवीन नवीन पिकं बदल करा, म्हणजे जे आपल्या कोकणात आहेत, काळामध्ये असेल, नारळ असेल, थोडेफार आपण लावायला सुरुवात केलं पाहिजे. तर आपलं अननस सगळ्यात चांगलं फळ, पण ते आपण कोकणात करू शकणार आहे. असे नवीन नवीन विचार त्यांच्याकडून मी आज जे ऐकले त्या विचाराला आपण आता दुजोरा द्यायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. असे विचार मला इथे सांगावं वाटतात. कदाचित वेळ मर्यादित आहे म्हणून मी थोडं थांबतोय, पण हे असं वेगळं थिंकिंग प्रयत्न बघायला ऐकायला सुद्धा आपल्याला एक नियोजन कधीतरी महिन्यातून एकदा ठेवलं पाहिजे. आणि नेहमीच अडचणी सांगण्यापेक्षा ज्या संधी आहेत त्या शोधून आपल्याला त्याच्यात प्रगती करायला पाहिजे. या दृष्टीने मला सगळ्यांना एक तर मी नेहमी सांगतो की माझ्या शेतावर या. आणखीन एक सांगतो, माझ्या शेतावरचे जे मजूर काम करणारे आहेत 15 वर्षाचे किंवा 10 वर्षाचे, त्यांनी पण एवढी प्रगती केलेली आहे की त्यातला एक साहेबांच्या काळात सांगितलं की त्याचं ॲग्रोवनमध्ये त्याची स्टोरी आली सक्सेसफुल. त्यांनी त्याच्या भावाचं बहिणीचं लग्न केलं, घर बांधलं, मोटरसायकल घेतली, मागच्या वर्षी त्यांनी 4 व्हीलर घेतली. आणि त्याचा उपयोग तो भाड्यासाठी नाही करत, शेतातला भाजीपाला कलिंगड बाजारात न्यायला त्याच्या घरातली माणसं ते काम करतात. तर अशा प्रकारचं नियोजन जर असलं तर शेतीमध्ये आपण वेगळं संधी आहे हे मला सांगायचं आहे. कारण माझी शेती बघून सगळ्यांना म्हणतात की हा मोठा शेतकरी आहे, पण माझी सुरुवात अशी झालेली आहे, सायकलवरून ते शेतावर जायचो. त्याच्यामुळं ते सुद्धा बघायला पाहिजे. एवढे जे माझ्या अनुभवाचे बोल आहेत त्यामुळे तुम्ही शेतावर जर आलात तर आणखी आपल्याला चर्चा करता येईल. कृषी विभागाने मला इथे बोलवलं, माझे अनुभव बघायला दिले, त्याच्याबद्दल कृषी विभाग आणि फाउंडेशन